वळूयात पुढच्या बातमीकडे। राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता गमावणाऱ्या आणि तेलंगणामध्ये सत्ताधारी झालेल्या काँग्रेसनं आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय। लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा काँग्रेस महाराष्ट्रामध्ये लढेल अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। त्याबाबतच्या चर्चा होत आहेत। ठाकरे आणि पवार गटासोबत या संदर्भात चर्चा केली जाणार आहे काँग्रेसकडून असंही समजते। पण आता ठाकरे गट किंवा पवारांचा गट काँग्रेससाठी एवढ्या जागा सोडणार का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। पण एकंदरीत आता काँग्रेसने लोकसभेसाठी महाराष्ट्रावर सुद्धा तितकंच लक्ष केंद्रित केलेलं आहे। आणखी अपडेट्स घेऊयात। तुषार झरेकर सध्या आपल्याशी जोडले गेले। तुषार, काय नेमके अपडेट्स आहेत या संदर्भातले? नक्कीच सिद्धी, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये अक्षरशः 3 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता गेल्याचं पाहायला मिळालं आणि एकाच राज्यामध्ये कुठेतरी काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आलेलं पाहायला मिळालं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही दिवसांमध्येच लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातही काँग्रेसने रणनीती आखण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळते। काँग्रेस बरोबर असणारे जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आता चर्चा केली जाणार आहे। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि राष्ट्रवादी शिवसेना त्यांच्या समवेत आहे। पण मात्र काँग्रेसने एकंदरीत पाहिलं तर 25 पेक्षा अधिक जागांवरती उमेदवार उभे करण्याचं निश्चित करताना एकंदरीत पाहायला मिळते। तशी खरं तर मागणी ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना नक्की यावरती काय चर्चा करतात आणि नक्की कोणाला किती जागा दिल्या जातात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहिती।